नमस्कार मंडळी, जय शिवराय. मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा, आरोग्याचा जाओ. आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील. तुमच्यामधील सर्व इच्छा पूर्ण हो. तर आज खूप दिवसानंतर तुमच्यासोबत मी हा ब्लॉग शेअर करते आहे आणि तोही संक्रांतीचा आहे. म्हटलं चला आज वेळ आहे तर चला तुमच्यासोबत शेअर करूया. तर आज हे पण सांगणार आहे की का माझे व्हिडिओ रेग्युलर तुमच्यासोबत म्हणजे येत नाही तुम्हाला बघण्यासाठी. खूप गॅप पडतो, कधी फक्त शॉर्टच व्हिडिओ येतात. तर त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगते. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. तर ना आमचं सॅटर्डेला जे होतं ना स्कूलमध्ये हळदी कुंकू ठेवलेलं होतं आणि संडेला मी घरी पिलूचं बोरनान आणि हळदी कुंकू ठेवणार होते. मग हे तुमच्यासोबत जे आधीचं आहे ना तर स्कूलमधलं मी शेअर करते आहे. आणि वाणासाठी मी तुम्हाला पुढे दाखवलंच काय आणलं होतं. पहिलं सगळ्यांना हळदी कुंकू लावून घेतलं, सगळ्यांना तिळाचे लाडू दिले जे की मी घरी बनवलेले होते. ते मस्त एकदम छान, थोडेसे बिघडले होते पण खायला जे होते त्याची टेस्ट एकदम सॉफ्ट आणि म्हणजे जिभेवर टाकतेच विरघळतील असे झाले होते. तर हे सगळे आमचा जो आहे सगळा स्टाफ आहे, आमचे स्कूलमधले सगळे टीचर आहेत, जे की हळदी कुंकू होतं जे मी आमच्या स्कूलमध्ये म्हणजे घरी येण्यापेक्षा सगळ्यांचं म्हणे की नाही स्कूलमध्ये करूया. तर म्हटलं ठीक आहे, मग स्कूलमध्ये केलं. आणि तुम्हाला इथं जे ट्रे दिसत असेल ना ते मी वाणासाठी घेऊन आले होते. तुम्हाला म्हटलं जसं की सगळ्यांना आधी हळदी कुंकू लावून घेतलं, लाडू दिले आणि मग त्यानंतर जे आहे ना आपण याला वाणाला हळदी कुंकू लावून मग सगळ्यांच्या ओटीमध्ये घालतो तर ते दिलं. पिल्लू पण बघा तुम्हाला दिसत असेल दिलं. तर छान असं हळदी कुंकू झालं, मस्त नाश्ता वगैरे केला. त्यानंतर मग तिथं पण आम्ही स्कूलमध्ये समोसे जिलेबी आणली होती आणि घरी मग ते चाललेलं होतं. तर सगळ्यांनी मस्त छान लाडू वगैरे बनवून आणलेले होते. त्यानंतर मग छान आमचं हळदी कुंकू वगैरे झालं. मी तुम्हाला म्हटलं मी ट्रे आणलेले होते. त्यानंतर हा जो व्हिडिओ आहे हा आहे संडेचं, जे की मी त्या पुरणपोळी वगैरे बनवलेलं होतं. ह्या आंटी आहे त्याही आल्या होत्या. मी त्यांना जेवायला बोलवतो सुवासीन, पण ते काही ऐकतच नाही स्वयंपाक करायला. म्हणून मी काढते जेवढं भजे राहिले होते म्हणून तेवढे, बाकी सगळं झालेलं होतं ऑलरेडी. कारण माझं संक्रांतीची सुवासीन जी होती ना ती घालायची राहिलेली होती. मग मस्त सकाळी जेवण वगैरे बनवलं, देवाला नैवेद्य वगैरे दाखवला. त्यानंतर मग संध्याकाळी होतं बोरनान. तिथं बघा सगळी बोरनांची मी तयारी केलेली आहे. याच्या आधीचे पण बोरनान मी तुमच्यासोबत शेअर केलेलेच आहे, तुम्ही बघितलेही असतील. तर मग सगळं काही आवरून घेतलं आणि मी संध्याकाळी हळदी कुंकू आणि बोरनान दोन्ही संध्याकाळी ठेवलेलं होतं ना. तर सगळ्यांना संध्याकाळीच बोललेलं होतं आणि ते साधं सिम्पल असं हे डेकोरेशन केलेलं आहे. तर बघा एकदम साधं सिम्पल आहे. ह्यावेळेस काही मला एवढा वेळही नव्हता, त्यामुळे म्हटलं चला जसं होईल तसं करूया. त्यानंतर तिथं पिल्लूला रेडी केलं आणि हा माझ्या भावाच्या एंगेजमेंटला ड्रेस घेतलेला आहे, तुम्ही सगळ्यांनी बघितलंच असेल. थोडासा वाईन कलरचा होता म्हणलं ठीक आहे, ब्लॅक नव्हता, मग हाच मी घातला, त्याला वेअर केला. त्यानंतर हे हलव्याचे दागिने पण ह्यावर्षी मी रेडीमेडच आणले. दरवर्षी मी स्वतः बनवते, त्याचे व्हिडिओही तुम्ही बघितलेले असतील भरपूर वेळा. म्हणजे त्याचे मी व्हिडिओ शेअर केलेले आहे की कसं बनवायचं, आपण कसं बनवू शकतं. मागच्या वर्षी खूप छान केलं होतं मी, ती बिस्किटची ट्रेन, त्यानंतर गणपती बाप्पा, चेअर टेबल सगळं काही एकदम छान छान बनवलेलं होतं. तर ह्या वर्षी काही तितका वेळ भेटला नाही, पण एकदम साधं सिंपल आणि मस्त डेकोरेशन होतं. त्यानंतर मग बघता सगळ्या बायका आल्या, मग मी सगळं काही रेडी केलेलं होतं. आणि 5 जणी सुवासिनी लागतात हळदी कुंकूला म्हणा किंवा मग बोरनानला 5 किंवा 7. आणि बघा मी इथं तुम्हाला म्हटलं ना तर देवाला सकाळी मी नैवेद्य दाखवला होता. त्यानंतर इथे साधं सिंपल एकदम छोटंसं ना डेकोरेशन केलेलं आहे. त्यानंतर मग सगळ्याजणी आल्या, मग मी पिलूला ऑप्शन करून घेतलं. म्हटलं चला 5, मी तुम्हाला म्हटलं ना 5 किंवा 7 जणी लागतात. आणि आमचं पिल्लू मग एकदम शांततेत बसतो, त्याचं काही इतकं नसतं. म्हणजे कधी कधी असतं बरं, कारण मागच्या वर्षी बड्डेला थोडंसं त्यांनी परेशान केलं होतं. तर ह्या पण मॅडमच आहे आमच्या शाळेतल्या अद्विकच्याच. त्यानंतर ही माझी मैत्रीण वगैरे होती. तर त्या सगळ्याजणी आलेल्या. मग दरवर्षी असंच होतं की आपण दुसरीकडे जातो, मग कोणी भेटतं की नाही भेटतं, पण मग त्यावेळेस ह्या वेळेला जे होतं ना दरवर्षी सगळ्याजणी भेटतात, जेवढ्या पाहिजे असतात तेवढ्या भेटतातही. तर सगळ्यांनी मिळून ते ऑप्शन करून घेतलं. आणि बोरनान का केलं जातं की आपल्या बाळाला निरोगी आयुष्य लाभावं, म्हणजे एकदम निरोगी राहावं, आरोग्य जे आहे निरोगी राहावं. जे आपलं हे सीझनमध्ये येतं, घाटे झाले, बोरं झाले, त्यानंतर गाजर झालं, शेंगा झाल्या, जेही आपण तीळ वगैरे टाकतो, तर ह्या सगळ्या गोष्टी खाल्ल्या गेल्या पाहिजे मुलांनी. त्यासाठीच असं हे एक संस्कार आहे. आपण कसं म्हणतो बालसंस्कार करतो, जे भरपूर प्रकारचे केले जातं, नामकरण सोहळा वगैरे जे संस्कार असतात ते आहे. त्यानंतर मग इथं मस्त छान मी जे होतं ना सगळं काही मिक्स करून घेतलं. जे आपलं जे साहित्य असतं ना, बोरं, घाटे, त्यानंतर गाजर वगैरे, रेवडी तिळाची, जे की आपण डोक्यावरती टाकतो ते. तर मस्त छान सगळं काही मिक्स करून घेतलं. फक्त मी म्हटलं बोरं काढून घेते कारण जर डोक्यावरती लागन म्हणून.
आणि ही ब्लॅक साडी तुम्ही माझी एकदा बघितली असेल, मी यांच्या बड्डेला पण घातलेली आहे, पण तो व्हिडिओ तेव्हा नव्हते मी यूट्यूबवरती माझा व्हिडिओ वगैरे शेअर करत, त्यामुळे तर ही ब्लॅक साडी मी आता का वेअर केलेली आहे, कारण ब्लॅक छान दिसते अशा कार्यक्रमांमध्ये, किंवा आपण ब्लॅकच घालतो संक्रांतीला, मग संक्रांतीला नाही घालणं होतं अशी बोरनानला. तर हे जे आहे सगळं मिक्स केलं, आणि हो मुरमुरे पण टाकले होते, चॉकलेट, मुरमुरे, गोळ्या, बिस्किट मी ह्यावेळेस विसरून गेले होते टाकायचे घाई गडबडीमध्ये. त्यानंतर मग तुम्हाला म्हटलं तसं घाटे हरभऱ्याचे, त्यानंतर गाजर, बोरं हे सगळं टाकतात, आणि मग ते सगळं मिक्स करून 5 वेळेस डोक्यावरून सोडायचं असतं. तर आणि त्यानंतर मग आम्ही 5 जणांनी मिळून पण टाकलं, आणि बाकीचे मुलं जे आलेले असतात तर ते सगळेजण तिथं खाली वेचतात. तर असं हे बोरनान केलं जातं. मला जेवढं माहीत होतं मी तुमच्यासोबत शेअर केलं. मग लगेच म्हटलं चला हळदी कुंकू ही करून घेते त्या दिवशीच, म्हणजे दोन्ही कामं एकत्र होऊन जातात. मग सगळ्यांना हळदी कुंकू लावलं छान असं अशी, म्हणजे कसं बायका अशा वेळेस तर एकत्र येतात, बाकी वेळेस तर वेळ भेटत नाही, पण मग अशा वेळेस एकत्र येतात. त्यानंतर मग सगळ्यांना मी तुम्हाला म्हटलं ना हळदी कुंकू लावलं. त्यानंतर तिळाचे लाडू मी म्हटलं तुम्हाला बनवले होते ते बनवले सगळ्यांना दिले. त्यानंतर मी नाश्त्यासाठी पण ते काही शूट नाही केलं, मी जिलेबी आणि समोसेच आणले होते. मग घरी बनवायलाही एवढा वेळ नव्हता, त्यामुळे मग तेच आणलं होतं. तर ते सगळ्यांना दिलं. तर हे आमच्या सगळ्या स्कूलमधल्या मॅडमच आहेत, काही माझ्या मैत्रिणी आहेत, त्यांनाच बोलवलेलं होतं मी. छान असा कार्यक्रम झाला, आणि तुम्हालाही कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा, आणि काही चुकलं असेल तर तेही सांगा. तर मग त्यानंतर मस्त छान छान फोटोज काढले सगळ्यांसमोर. आणि एक असतं कुणाकुणाला आवडतं फोटोज वगैरे काढायला, कुणाकुणाला नाही आवडत, पण मला आवडतं. बाकी कोणी कितीही नावं ठेवू, घरचे ठेवू, बाहेरचे ठेवू, आणि लोक काय असतात बोलायलाच असतात, बोलणारच. म्हणजे आपल्या समोर नाही बोलणार, पण मागे सगळेच बोलतात. कोणीही असो, आपले घरातले असो किंवा बाहेरचे असो किंवा कलिग असो, कुठलेही असो. मला तरी असं वाटतं, म्हणजे लोक ती गुम्हन आहे बघा, लोक घोड्यावरतीही चालू देत नाही, पायी पण चालू देत नाही, अशातली गोष्ट असते. असो, तर मस्त छान असं बोरण्यांचा आमचा कार्यक्रम झाला. हे डेकोरेशन मी तुम्हाला एकदम जवळून दाखवलं नव्हतं, तर आता म्हटलं चला दाखवूया. एकदम साधं सिंपल आणि सुंदर असं डेकोरेशन केलं होतं. तर कसं आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि खूप दिवस झाले माझे व्हिडिओ रेग्युलर येत नाही, तर त्याचं कारण असं आहे की मी स्कूल जॉईन केली, तर मग त्याचा वेळ सकाळी असतो, त्यामुळे मग काय होतं ना, व्हिडिओज एडिटिंग करायला शूट केलेले एवढे असतात, पण मला एडिटिंग करायलाच मग वेळ भेटत नाही. त्यामुळे मग सध्या काय माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत काही लवकर पोहोचत नाही आहे. आणि हे जे सगळं तुम्हाला दिसत असेल ना, तर ते स्कूलमध्ये मी जे म्हटलं ना सगळ्यांनी मानायला जे काही काही आणलेलं होतं त्याचं मी शूट केलेलं होतं. तर म्हटलं चला हा व्हिडिओ थोडासा पुढे आला, आणि हे आमच्या स्कूलमधल्या आंटी आहेत, तर मग काही व्हिडिओ मागे पुढे झालं, तर त्यामुळे थोडंसं समजून घ्या. म्हणजे हे व्हिडिओ आधीचेच होते, पण मी पण नंतर बघितलं, म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया. हे आमच्या आंटी आहेत, त्यांना वाण द्यायचं राहिलं होतं, तर मग त्यांनाही दिलं. तर हे बघा असं तुम्हाला म्हटलं ना मी ट्रे आणलेले होते, तर हे ट्रे आहे डिमांडमधूनच आणले होते मी, ते काही शूट वगैरे केलं नव्हतं जास्त काही, तर सगळ्यांसाठी हे ट्रेस आणले होते. आणि मग घरी जे येणार होते ना त्यांच्यासाठी मी स्पून आणले होते, म्हणजे जर कमी जास्त पडले, जर जास्त जणी झाले तर मग सगळ्यांना ट्रेस दिले. जवळपास मी 15 आणलेले होते, मग शाळेमध्ये 10 दिले, आणि बाकीचे मग घरी ठेवलेले होते. आणि हे डेकोरेशन मस्त केलं होतं. तर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आम्ही आता पंढरपूरला गेलो होतो तेव्हा मग मी आणली. तर कसं वाटलं तुम्हाला हे डेकोरेशन नक्की कमेंट करून सांगा. आणि आता जवळपास मी म्हणजे करणारच आहे ट्राय, व्हिडिओ माझे रेग्युलर यावं, तुमच्याबरोबर शेअर करावं, कारण मग मागे पुढे झालं ना तर मग तुम्ही पण बघत नाही. शक्यतो मी शॉर्ट अपलोड करतच असते, पण होतं काय ना की तो तुमच्यापर्यंत पोहोचतच नाही. यूट्यूबचं कसं असतं, आपण कन्सिस्टन्सी ठेवली नाही ना तर ते व्हिडिओ मग तुमच्यापर्यंत पोहोचतच नाही. आणि आता ही तुमच्या तर आहे ना, आता तुम्हाला मी आमच्या स्कूलमधलं सविता कॅलेंडरचं फंक्शन कसं झालं ते शेअर करते. मला सांगा. तर इथे ना मी ड्रिल बसवली होती, आम्ही याचीवाली जय होची, पण मी सॉन्ग नाही ॲड केलेलं. तर फक्त त्यांना ॲक्शन वगैरे घेतली, कारण सॉन्ग तुम्हाला माहीतच आहे की यूट्यूबला लगेच कॉपीराईट येतो. जय हो तुम्हाला सॉन्ग तुम्ही ऐकलेलंच असेल, तर त्याच्यावरतीच ॲक्शन वगैरे बसवलेलं, आणि खूप छान केलं मुलांनीही, मस्त केलं डान्स. 2-3 दिवसातच बसवलेला होता, पण तरी पण सुंदर केलं.
त्यानंतर ना तर इथं पिल्लूचं स्पीच होतं. फर्स्ट टाईम केलं त्याने, पण मग छान केलं, सुंदर केलं. मलाही खूप छान वाटलं. खूप अजून लहान आहे तो. मला तसं वाटत होतं खूप लवकर मी त्याला स्कूलमध्ये टाकलं आहे. पण खूप छान बोलला. जेवढं बोलायचं होतं म्हणजे विसरतही तरी तिथं गेल्यानंतर. आपल्यालाही आपली स्टेज डेअरिंग बघा, आपणही स्कूलमध्ये जात होतो. खूप वेळ लागतो स्टेज डेअरिंग येण्यासाठी, पण त्याने खूप छान बोलला. मला त्याच्यातच समाधान आहे, की परफेक्ट शब्द जरी व्यवस्थित निघाले नसेल, पण त्यातच खूप छान वाटलं मला आणि छान बोलला. आणि हा सकाळी मी स्वयंपाक केला. पुरणपोळी, त्यानंतर गुळवणी, आमटी, भात, भजे, कुरडे. तर असं सगळं स्वयंपाक केलेलं होता आणि पिल्लूने स्पीच कसं केलं नक्की कमेंट करून सांगा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तोही कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.